नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत मेथीची भाजी। दोन प्रकारे मी तुम्हाला आज भाजी करून दाखवणार आहे। तुमच्या घरात जर कोणी मेथीची भाजी खात नसेल तर या पद्धतीने जर तुम्ही केली, मी ज्या पद्धतीने करणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ती भाजी केली तर ती निश्चितच आवडेल। आता इथे मी सुरुवातीला मेथीची भाजी घेतलेली आहे, ती चांगली अशी तोडून घेतलेली आहे। त्याचे पानं मी अशी 3 वेळा मी ती पाण्यातून काढून घेतलेली आहे। 3 वेळा मी पाणी घेतलेलं आहे भांड्यात आणि स्वच्छ करून घेतलेली आहे भाजी। आता इथे आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे। आता आपण मिरची कापून घेऊ। आपली भाजी जेवढ्या क्वांटिटीमध्ये आहे तेवढ्या आपल्याला मिरच्या कापून घ्यायच्या आहे। जेवढ्या आपल्याला आवश्यक आहे त्या भाजीला तेवढ्याच आपण मिरच्या कापून घ्यायच्या आहे। बारीक बारीक अशा मिरच्या कापून घ्यायच्या आहे। आता इथे सुरुवातीला मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी त्यात जिरे टाकलेले आहे। जिरे तळतळल्यानंतर आपल्याला त्यात लसूण टाकायचं आहे। लसणाचे बारीक बारीक काप आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी बारीक असे मिरच्या कापलेल्या आहेत, त्या मिरच्या पण मी त्यात टाकलेल्या आहे। त्यानंतर आता आपण मेथी टाकून घेऊया त्यात आणि मेथी अशी हलवून घ्यायची आहे आपल्याला। अशी भाजी आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे। ती भाजी थोडीशी हे झाली, गरम झाली की ती कमी कमी होत जाते। मग त्यानंतर आपल्याला अजून त्यात भाजी टाकायची आणि ती पुन्हा आपल्याला हलवून घ्यायची आहे छान अशी। 2 साईड आपल्या हातामध्ये असले, एक साईडला माझा चमचा आहे आणि एका साईडला ते आपण काय म्हणतो त्याला उलथणी आहे, तर त्याच्याने आपण ते हलवून घ्यायची आहे छान। आणि त्यानंतर मी थोडी मुगाची डाळ त्यात टाकणार आहे। मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला थोडीच मुगाची डाळ त्यात टाकायची आहे, म्हणजे अजून टेस्ट भाजीचा छान येतो। त्यानंतर मुगाची डाळ टाकल्यानंतर त्यात थोडेसे मीठ आपण टाकून घेऊया, आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला आणि नंतर भाजी हलवून द्यायची आहे छान। आता भाजी आपण व्यवस्थित हलवून घेतलेली आहे। आता त्यात आपल्याला जेवढी भाजी असेल त्याच्या आवश्यकतेनुसारच आपल्याला पाणी टाकायचे आहे। आता त्यात मुगाची डाळ आहे म्हणून ती शिजण्यासाठी थोडे पाणी त्यात टाकायचे आहे। तसे तर मेथीच्या भाजीला पण पाणी सुटते, त्यामुळे आपल्याला त्यात थोडेच पाणी टाकायचे आहे। आपल्याला भाजी कोरडी करायची आहे। आता मी भाजीवर ताट झाकलेले आहे। आता भाजी फक्त 10 मिनिटच आपल्याला ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मंद करायची आहे। आपली 10 मिनिटातच भाजी आता तयार झालेली आहे। अशा पद्धतीने मेथीची भाजी ही आपली तयार आहे। तर ही भाजी तुम्ही निश्चित करून बघा, अतिशय स्वादिष्ट अशी भाजी आहे। आता आपण भाजीचा प्रकार दुसरा बघूया। आता आपण एक कढई घेतली, त्यात तेल टाकून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आणि मग त्यात जिरे टाकलेले आहे। जिरे तळतळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेले आहे आपण आणि नंतर मी मिरची टाकलेली आहे। मिरची थोडी होऊ द्यायची आपल्याला, चांगले हलवून घ्यायचे ते मिश्रण। लसूण थोडा लालसर झाला आपला की मग त्यात आपल्याला पाणी टाकायचे आहे। आता आपण त्यात पाणी टाकून घेऊ। त्यात मी 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे। तुम्हाला आवश्यक असेल तेवढे तुम्ही त्यात पाणी टाकू शकता। त्यानंतर ते पाणी आपल्याला छान उकळू द्यायचे आहे। त्या पाण्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। पाणी उकळले की त्यात आता आपली मेथी टाकली आहे। मेथी टाकून घेतली आणि ती मेथी आपण आधी सुरुवातीलाच ती धुवून टाकलेली आहे आणि मग नंतर ती टाकलेली आहे।
भाजी चांगली आपल्याला हलवून घ्यायची आहे. आता भाजी चांगली आपल्याला हलवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचे आहे, पण झाकण थोडे उघडे ठेवायचे आहे, कारण ते त्यात पाणी आहे, ते पाणी उतू जाऊ नये म्हणून आपल्याला झाकण थोडे उघडे ठेवायचे आहे. आता ही भाजी पण आपली 10च मिनटात होऊन जाते. 10 मिनटात झाल्यानंतर ती भाजी चेक करून घ्यायची आहे. तर ती भाजी आपल्याला शिजली की नाही ती बघून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपल्या घरात जर जास्त लोक असतील आणि भाजी जर कमी असेल तर अशा पद्धतीने आपण ही पाणी भाजी करू शकतो. आणि हे पाणी देखील खूप पौष्टिक असते. नुसत्या मुलांना जर ती पाणी प्यायला दिले तरी ते खूप पौष्टिक असते. अशा प्रकारे आपण मेथीचे 2 प्रकारे मी तुम्हाला भाजी करून दाखवलेली आहे. माझी ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.